जय जय रघुवीर समर्थ। चांगला माणूस मतलबी नसतो, तो फक्त त्या लोकांपासून दूर जातो ज्यांना त्याची कदर नाही। जो माणूस रडताना रागात सर्व काही सांगतो किंवा बोलून जातो तो खरा असतो, कारण राग आणि रडणे माणसाला खरे बोलायला भाग पाडतात। कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण जेवढी जास्त आसक्ती तेवढी खोल कणकण असते। आरसा आणि नातं दोन्ही नाजूक असतं, पण दोघांमध्ये फरक एवढाच असतो की चुकून आरसा तुटतो आणि नातं चुकीच्या गैरसमजामुळे तुटतं। जिथे चूक नाही तिथे कोणाच्या मागे जाऊ नका, आणि जिथे आदर नाही तिथे राहू नका। एकट्याने चालायला शिका, कारण आधार कितीही खरा असला तरी एक ना एक दिवस तो आपला दर्जा दाखवतो। आयुष्यातील निम्मे दुःख हे चुकीच्या माणसांकडून असलेल्या अपेक्षांमुळे असतात, म्हणूनच फक्त स्वतःकडून अपेक्षा करा। मित्रांनो, अंधारात तुमची सावली तुमची साथ सोडते, मग अशा परिस्थितीत अनोळखी लोक तुमची साथ कुठून देणार आहेत? जे प्रयत्न करतात आणि कायम प्रयत्न करत राहतात त्यांच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद कायम असतो। जेव्हा तुम्ही स्वतःला शोधता तेव्हा जग तुम्हाला शोधते। फक्त जगण्याची एक शैली ठेवा, जे तुम्हाला समजत नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। कोणीतरी सत्य सांगितलं आहे की त्या व्यक्तीला तुमचा गाभा कधी समजणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही सदैव उपस्थित राहाल। मला माझ्या वेदनामय जीवनाशी एकट्याने लढावे लागते। इथे सगळे टोमणे मारतात पण खरा आधार कोणीही देत नाही, पण माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे। तुमचा राग सहन करूनही तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यावर कोणीही जास्त प्रेम करू शकत नाही। मित्रांनो, तुमचे पालक त्यांच्या प्रार्थनेत म्हणतील, असे काहीतरी करा की हे परमेश्वरा प्रत्येक जन्मात अशीच मुले आम्हाला दे। कधीच कोणाला दुखवू नका, कारण तुमचे आणि त्यांचे हृदय सारखेच आहे। ज्या दिवशी लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील याची काळजी घेणे बंद कराल, त्या दिवसापासून तुम्ही आयुष्याचा खरा आनंद लुटायला सुरुवात कराल। कोण, कधी, कोणाकडे आणि किती प्रमाणात आहे हे फक्त काळच सांगतो। जो बदलतो तो पुढे जातो। ज्यांना इतरांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे असते त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू देव कधीच हिरावून घेत नाही। जर कोणी तुमच्याकडून अपेक्षा करत असेल तर ती त्यांची मजबुरी नाही, तर तुमच्याकडे आसक्ती आणि विश्वास म्हणूनच ते तुमच्या जवळ येतात। घरात एकत्र राहणे याला कुटुंब नाही, तर एकमेकांना समजून घेणे, एकमेकांची काळजी घेणे यालाच खरे कुटुंब म्हणतात। जे खरे असतात ते नातं पूर्ण जपण्याचे मार्ग शोधतात, आणि जे सोडून जातात ते फक्त निमित्त शोधतात। कोणाची इतकीही काळजी करू नका की तो व्यक्ती बेफिकीर होईल आणि तुमची किंमत शून्य होईल। एखाद्याला देण्यासाठी सर्वोत्तम भेट म्हणजेच त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे। जेव्हा जेव्हा तुमची खास माणसे दूर जाऊ लागतात तेव्हा समजून घ्या की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत। मानवी शरीरात 7 हृदय सर्वात सुंदर आहेत, आणि जर ते सुंदर नसेल तर चमकणारा चेहरा काहीच उपयोगाचा नाही। मी आयुष्यात असा धडा शिकलो आहे की आपल्या प्रियजनांवर विश्वास ठेवणे हे विचारपूर्वक केले पाहिजे। माणसाच्या गरजा पूर्ण झाल्या की त्याची बोलण्याची पद्धतही बदलते, हे सत्य आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही देवाकडे मागाल तेव्हा देवाकडेच मागा, कारण देव तुमचा असेल तेव्हा सर्व काही तुमचेच असेल। जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीकडून प्रेमाची अपेक्षा करतो तोपर्यंतच आपण त्यांच्याशी भांडतो, आणि ज्या दिवशी आशा संपते तेव्हा लढाई देखील संपते। जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीकडून प्रेमाची अपेक्षा करतो तोपर्यंतच आपण त्यांच्याशी भांडतो, आणि ज्या दिवशी आशा संपते
त्या दिवशी लढाई देखील संपते. ही खूप छोटी गोष्ट आहे. सर्वांशी संबंध ठेवा, पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. अनेकदा खोट्याचे शब्द गोड असतात आणि खऱ्या माणसाचे शब्द कडू असतात. ही संस्कृती आणि सवयीची बाब आहे. अन्यथा ज्यांना ऐकता येईल तोही सांगू शकेल. नाते स्वतःहून कधीच तुटत नाही. गैरसमज आणि गर्व नात्यांना तोडत असतात. प्रत्येक जण आपले दुःख समजू शकत नाही, कारण जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा आपण आधीच असतो. कोणी तुमच्यावर थुंकेल इतके कडू होऊ नका आणि कोणी गिळावे इतकेही गोड होऊ नका. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करत आहात हे महत्त्वाचं आहे. पराभव हा एक असा धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. जीवनात आपल्याला जे हवे आहे ते सहजासहज मिळत नाही, परंतु जीवनात एक सत्य देखील आहे की आपल्याला जे हवे आहे ते सोपे नाही. त्यासाठी मेहनतच करावी लागेल. जगात दोन प्रकारची माणसे आहेत. पहिले, जे लहान सहान समस्येला सामोरे गेल्यावर घाबरतात आणि दुःखी होतात, आणि दुसरे, ज्यांचे जीवन कितीही कठीण असले तरी ते नेहमी आनंदी राहतात, कारण त्यांच्या देवावर विश्वास असतो. संकटाच्या वेळी धीर धरणं हे वादळांसारखी लढाई जिंकणं आहे. मित्रांनो, तणावामुळे समस्या उद्भवू शकतात. तोडगा काढायचा असेल तर हसावं लागेल. स्वतःला इतकं सक्षम बनवा की ज्यांच्यासाठी तुम्ही तळमळत आहात तीच लोक तुमची एक झलक पाहण्यास मनाने आतुर होतील. सर्वात गरीब तो आहे ज्याचा आनंद इतरांच्या इच्छेवर अवलंबून असतो. तुम्ही जीवनात जितके जास्त शांत असाल तितकेच तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल, कारण लोह थंड झाल्यावरच तो मजबूत होतो. आनंदात देवाचे आभार मानणाऱ्याला दुःखात देवाचे स्मरण करण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, जो तुमच्याशी मनापासून बोलतो त्याला कधीही वरवर प्रतिसाद देऊ नका. मारामारी असो किंवा भांडण असो, कुटुंबापासून विभक्त होण्याचा विचार करू नका, कारण फांदीवरून पडणाऱ्या पानांना किंमत नसते. माणूस नेहमी संकटात काहीतरी शिकत असतो आणि आनंदात तो आधीचे धडेही विसरतो. मुलं काय खाणार, काय पिणार, काय करणार याची काळजी मूल नाही तर त्याची आई घेते, आणि आपण काय घ्यायचे आणि काय देऊ नये याची काळजी स्वतः परमेश्वर घेतो. खरी माणसे एकटे राहतात, पण देव त्यांना नेहमीच साथ देतो. मृत्यूची जखम अपमानाच्या जखमेइतकी मोठी नसते. लढा, काहीही करा, पण कोणाचाही अपमान करू नका. ज्याला स्वतःला कसे थांबवायचे आणि कधी गप्प बसायचे, आपले दुःख कसे लपवायचे हे माहीत आहे, ती व्यक्ती आज जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कधीही वेगळे होऊ देऊ नका, कारण पडलेल्या घराच्या विटाही लोक उचलून नेतात. मित्रांनो, प्रेम ही एक महाग भेट आहे आणि स्वस्त लोकांकडून त्याची अपेक्षा कधीच करू नका. खिडक्या कितीही आतून बंद केल्या तरी समस्या हवेसारख्या आत येतच असतात, येतात आणि जातात सुद्धा. कुलीनता एक गुणवत्ता आहे जी पदाने नाही तर मूल्यांनी प्राप्त केली जाते. आपण स्वतःच हरवून गेलो आहोत आणि आपल्याला देव शोधायचा आहे. संयम बाळगणाऱ्या व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार सर्व काही मिळू शकते. जेव्हा काहीतरी वाईट करायचे असते तेव्हा शक्तीची गरज असते, अन्यथा जगातील सर्व काही साध्य करण्यासाठी फक्त प्रेम पुरेसा आहे. आणि असं भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलं आहे. जितक्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी घ्याल तितक्या लवकर तुम्ही यशस्वी व्हाल. मित्रांनो, मानवी दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीला फक्त काही शब्द द्या, परंतु ते प्रेमाने बोला. अर्थात इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते,
परंतु स्वतःला समजून घेणे हेच जीवनाचे खरे शहाणपण आहे. जेव्हा देव मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो, जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सामर्थ्यवान बनतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर चांगली वेळ येते तेव्हा तो सर्वात पहिली गोष्ट विसरतो, तो म्हणजेच त्याची स्थिती. देवावर श्रद्धा ठेवा, लोकांवर नाही, कारण लोक फसवतात पण देव नाही. चिंता करू नका, दुःख वाढले असेल तर यशही मोठे असेल. जर तुम्ही तुमच्या वेळेची कदर केली नाही तर लोक तुमची किंमतही करणार नाही. मित्रांनो, या 7 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका. पहिली, तुमच्या स्वतःच्या इच्छा. दुसरी, इतरांचे रहस्य. तिसरी म्हणजेच तुमच्या घरातील समस्या. चौथी म्हणजेच तुमचे नातेसंबंध. पाचवी म्हणजेच तुमची भीती, तुमचा कमकुवतपणा. सहावी तुमची स्वप्ने आणि सातवी म्हणजेच तुमची धैर्य, ज्यामुळे माणसाची विचारसरणी वाढते आणि त्याच्यात समस्या निर्माण होतात. माणसाचे सर्वात मोठे भांडवल म्हणजेच त्याचे चांगले विचार आहेत, कारण पैसा आणि शक्ती कोणालाही चुकीच्या मार्गावर नेऊ शकते, पण चांगले विचार नेहमीच चांगल्या कृतीसाठी प्रेरणा देतात. नशीब फसवत नाही, तीच माणसे फसवतात, ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास ठेवलेला असतो, आणि मग तीच माणसं आपल्याला बदलून स्वतःला बदलतात. स्वार्थाने नाते बनवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते नातं कधीच घडत नाही, आणि प्रेमाने बनवलेले नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते नातं कधीच तुटत नाही. तो माणूस खरंच हुशार आहे, जो रागातही चुकीचे शब्द उच्चारत नाही. तुमचे विचार तुमच्या नियंत्रणात ठेवा, तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, तुमच्या कृतींवर नियंत्रण ठेवा, तुमच्या सवयींवर नियंत्रण ठेवा, तुमच्या चारित्र्यावर नियंत्रण ठेवा. हृदय आणि मनाच्या संघर्षात नेहमीच आपल्या मनाचे एका. जे कष्ट करतात त्यांच्याकडूनच नेहमी चुका होतात. आदर हा माणसाचा नसतो तर तो गरजेचा असतो, आणि गरज संपली की आदरही संपतो. बोलायला शिका, नाहीतर आयुष्यभर तेच ऐकावे लागेल. उडण्यात काही नुकसान नाही, तुम्ही कुठूनही उडू शकता, पण फक्त जिथून जमीन स्पष्ट दिसते. तुमची काळजी घेणारे तेच लोक आहेत, जे तुम्ही शांत असतानाही तुमचे म्हणणे ऐकू शकतात. फक्त एवढीच काळजी करा की तुमचे काम पूर्ण होईल, इतकेही नको की तुमचे आयुष्य बर्बाद होईल. मित्रांनो, तुम्ही तुमचे शब्द कितीही हुशारीने बोललात तरी ऐकणारा त्याच्या क्षमतेनुसार आणि मनातल्या विचारानुसारच त्याचा अर्थ लावत असतो. माझ्या जीवनाची कहाणी अशी आहे की त्यात अपेक्षित पात्र सापडले नाही. आयुष्य स्वतः जगले जाते, इतरांच्या खांद्यांवर फक्त अंत्यसंस्कारच केले जातात. तुमच्या स्मित चेहऱ्यावर देवाची सही आहे, आणि ते तुमच्या अश्रूंनी वाहून जाऊ देऊ नका, किंवा तुमच्या रागाने पुसून टाकू नका. या जगात कोणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही. आपलं वागणं आणि आपले शब्द माणसांना मित्र आणि शत्रू बनवतात. जी व्यक्ती प्रत्येक वेळी दुःखाचे रडगाणे रडत असताना तिच्या दारात उभा असलेला आनंद बाहेरूनच परत येतो. त्यामुळे आता लक्षात घ्या, रडायचं की हसत राहायचं. ज्याच्याकडे आशा आहे तो जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यशस्वी होतो. प्रत्येक जण आपला नसतो, आणि हेच सत्य आहे. या जगातील लोक किती विचित्र आहेत. खेळण्यासारखं भावनांशी खेळतात. महान मन कल्पनांवरती चर्चा करतात, सरासरी मन घटनांवरती चर्चा करते, आणि लहान मन लोकांवर चर्चा करते. अनेक लोक काळाच्या महासागरात बुडाले आहेत. मित्रांनो, या 5 ठिकाणी नेहमी मौन बाळगा. पहिले, जिथे तुमच्या शब्दाला किंमत नाही. दुसरे, जिथे बोलल्यावर पश्चाताप करावा लागणार नाही. तिसरे, जर तुमच्या बोलण्याने कोणाचे मन दुखत असेल. चौथे, तुम्हाला राग आला असेल, कारण रागावलेला माणूस
काहीही विचार न करताच बोलतो. आणि पाचवी म्हणजेच जिथे तुमचं ऐकून घेणारं कोणीच नसतं. आणि या 5 ठिकाणी नेहमीच मौन बाळगा. कोणाचे दुःख पाहून तुम्हालाही दुःख होत असेल तर समजून घ्या की देव तुमच्या आत्म्यात वास करतो. फक्त शांतता शोधा, कारण गरजा तर कधीच पूर्ण होत नाही. आयुष्यातील संपूर्ण भांडण हे फक्त वासनांचे असते. मग आपोआप दुःख जागे होते. ज्यांचे हेतू नेहमी स्पष्ट असतात, अनेक वेळा लोक त्यांच्या विरोधात असतात. खोट्याची खरेदी फार काळ टिकत नाही. सत्य आपल्यासोबत शेवटपर्यंत असते. एखाद्या व्यक्तीचा वर्तमान बघून त्याच्या भविष्याची चेष्टा करू नका, कारण काळामध्ये इतकी शक्ती आहे की तो कोळशाचे हळूहळू हिऱ्यात रूपांतर करू शकतो. वेळ ठरवते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते. उद्या करू हा शब्द माणसाचे कधीच काही चांगले करत नाही. गरजेपेक्षा जास्त बोलणे किंवा गप्प बसणे चांगले नाही. जसे जास्त पाऊस चांगला नाही आणि जास्त सूर्यप्रकाश देखील चांगला नाही. विचार करा, जेव्हा आपला जन्म आपल्या इच्छेनुसार होत नाही आणि आपला मृत्यू देखील आपल्या इच्छेनुसार होत नाही, तेव्हा या जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान होणारी सर्व व्यवस्था आपल्या इच्छेनुसार होईल तरी कशी? मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कोणाच्या लाचारीचा नाही. आयुष्यातील सर्वोत्तम औषध म्हणजेच जबाबदारी आहे. एकदा प्या आणि मग बघा, आयुष्यभर थकवा येणार नाही. जीवनात नेहमी प्रयत्न करा, मग तुम्ही तुमचे ध्येय साध्य करा किंवा अनुभव, दोन्ही अमूल्य असते. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. अगदी सरळ मार्गी असणं हेही एक प्रकारचं पापच आहे आणि हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील. चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजेच दुसरे स्मशान आहे. तारुण्याचा जोम अंगी आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट शक्य आहे आणि कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात म्हणजेच प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. सहमत असाल तर होय टाईप करा. देशातील दारिद्र्य व अज्ञान घालवणे म्हणजेच ईश्वराची सेवा आहे. धर्म म्हणजेच मानवी अंतःकरणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंतःकरण आहे. परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो. जो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने त्या परमेश्वराची मदत मागतो आणि त्याला ती मदत निश्चितपणे मिळत असते. पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका, कारण या जगातील सर्व प्रचंड कामे गरिबांनीच केलेली आहेत. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी गरिबांकडूनच होते. भयातून दुःख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होतात. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. द्वेष, कपट वृत्तीचा त्याग करा आणि संघटित होऊन इतरांची सेवा करायला शिका. संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्या विरुद्ध उभे ठाकले तरीही ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे का? असेल तर होय टाईप करा. सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये. आस्तिकांपेक्षाही एक वेळ नास्तिक परवडले, कारण नास्तिकांकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्क तरी असतो, पण आस्तिकाला आपण आस्तिक आहोत याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.
मित्रांनो, एका वेळी एकच गोष्ट करा आणि ती करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा. ज्याचा विचार तुम्ही करणार तेच तुम्ही बनणार. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कमकुवत आहात तर तुम्ही कमकुवतच बनणार, आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बलवान आहात तर तुम्ही बलवानच बनणार. सहमत असाल तर होय टाईप करा. मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते. जे फाते एखाद्या केंद्रबिंदूवर केंद्रित होते ते फास प्रखरतेने चमकते. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत, परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणून रडत बसतो. सहमत असाल तर होय टाईप करा. कधीच कुणाची निंदा करू नका. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नसेल तर हात सोडा. आपल्या भावनांनी त्यांना आशीर्वाद द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या. दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल. आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकाल, आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन नक्कीच देऊ शकाल. नायक बना. नेहमी स्वतःला म्हणा, मला भीती वाटत नाही. मेंदू आणि हृदय या दोघात संघर्ष चालू असेल तर नेहमी हृदयाचे ऐका. बाह्य स्वभाव हे अंतर्गत स्वभावाचे एक रूप आहे. जग ही महान व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनवण्यासाठी आलो आहोत. जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका, आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका. कधीच कोणाची आणि कशाचीही वाट पाहत बसू नका. आपण जे करू शकता ते करण्याचा प्रयत्न करा. कोणाकडूनही आशा बाळगू नका. कधी स्वतःला कमी समजू नका. परमेश्वर नेहमीच तुमच्या सोबत आहे. अशा गोष्टी ज्या तुम्हाला दुर्बल बनवत आहेत, अशा गोष्टी विष आहेत असं समजून त्या गोष्टींचा त्याग करा. एक विचार घ्या, त्या विचाराला आपले आयुष्य बनवा. त्याचा सतत विचार करा. त्याची स्वप्ने पहा. आपला मेंदू, स्नायू व शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारांमध्ये बुडून जाऊ द्या. आणि मित्रांनो, हाच यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. काही वेळातच तुम्ही स्वतःला एकदम मोकळे अनुभवाल. कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका, तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल, आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वतंत्र होण्याचे धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. धाडस करा आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही आणण्याचे धाडस करा. बघा, तुम्ही नक्कीच पुढे जाल. जेव्हा कोणतेही विचार विशेष रूपाने आपल्या मनावर ताबा मिळवत असतात तेव्हा तो विचार वास्तविक, भौतिक आणि मानसिक स्थितीत बदलतो. असा विचार कधीही करू नका की आत्म्यासाठी काहीही असंभव आहे, आणि असा विचार करणे चुकीचे आहे. जर पाप असेल तर एकमात्र पाप आहे की तुम्ही निर्बल आहात आणि दुसरा कोणी निर्बल आहे. तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराल तितकंच तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्या मनामध्ये वास करेल. तयार असाल तर होय टाईप करा. तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्यांचं चांगलं कराल तितकंच तुमचं मन शुद्ध राहील आणि ईश्वर त्या मनामध्ये वास करेल. तयार असाल तर होय टाईप करा. जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती व्यक्ती महान आत्मा आहे, आणि तसं नसेल तर ती दुरात्मा आहे. जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या. असा विचार करा की ते लोक तुमच्यातील वाईट गोष्टी काढून टाकून तुमचीच मदत करत आहेत. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा.
विविध स्तोत्रातून उत्पन्न झालेले प्रवाह ज्यांचं पाणी समुद्रात आणतात. तसेच मनुष्याद्वारे निवडलेला मार्ग तो चांगला असो किंवा वाईट असो, तो देवापर्यंत नक्कीच जातो. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला अशा शिक्षण पद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल. जो अग्नी आपल्याला ऊब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो, पण हा अग्नीचा दोष नाही. सर्वात मोठा धर्म म्हणजेच आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय कमेंट करा. 1000 वेळा ठेस लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यांसाठी मदत करत असेल तरच त्या धनाचं मूल्य आहे, नाहीतर फक्त वाईटाचा डोंगर आहे आणि त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे. जर स्वतःवर विश्वास ठेवणे आणि अधिक विस्तृतपणे शिकवणे याचा अभ्यास घेण्यात आला असता तर मला विश्वास आहे की वाईट आणि दुःखाचा एक मोठा भाग गायब झाला असता. मित्रांनो, विश्व एक व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत करण्यासाठी आलो आहोत. चिंतन करा, चिंता करू नका. नव्या विचारांना जन्म द्या. शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजेच असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जाणं. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही. तयार असाल तर होय टाईप करा. असं कधीच म्हणू नका की मी हे करू शकत नाही, कारण तुम्ही अनंत आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्यात. एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान गातील. जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती भित्री असतात आणि जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. पावित्र्य, धैर्य आणि दृढता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे आणि जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे. स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो, ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरा शिक्षक नाही, उलट तुमची आत्मा आहे. जर आपण आपल्या परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाहीत तर मग आपण त्या परमेश्वराला शोधायला नेमकं कुठे जाऊ शकतो? तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास होय टाईप करा. महान कार्यासाठी महान त्याग करावाच लागतो. आपलं कर्तव्य आहे की आपले उच्च विचार इतरांच्या जीवनातील संघर्षासाठी प्रेरणादायी ठरतील आणि सोबतच आदर्शाला जितकं शक्य आहे तितकं सत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्य कर्म करते ती धार्मिक असते. धन्य आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात. संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकंच तुमचं यश शानदार असेल. उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका. विचार करा, काळजी करू नका. नवीन कल्पनांना जन्म द्या. इतरांवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे नाही. शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केलं पाहिजे. हळूहळू सर्व ठीक होईल. जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली असेल तर त्याचे काही मूल्य आहे, अन्यथा ते केवळ वाईटाचे ढीग आहेत
आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होईल तितकं चांगलं आहे. मित्रांनो, एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा, त्याचं स्वप्न पहा. हाच यशाचा उत्तम मार्ग आहे. वेळेचं पक्का असणं लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढवण्यास मदत करतं. सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन आहे, तर शत्रुत्व म्हणजे मृत्यू आहे. कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुम्हाला स्वतःलाच सगळं काही करायचं आहे. मी देवाकडे शक्ती मागितली आणि देवाने मला कठीण संकटात टाकलं, कारण यातून मला काहीतरी शिकता येईल. संकट आली म्हणजेच देवाची साथ आपल्यासोबत नाही असं होत नाही. आकांक्षा, अज्ञान आणि असमानता हे गुलामांचे त्रैमूर्ती आहेत. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. कल्पना घ्या, त्या कल्पनेला आपले जीवन बनवा, त्याबद्दल विचार करा. स्वप्न पहा, ती कल्पना जगा. आपला मेंदू, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडून जाऊ द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवू शकते. सहमत असाल तर होय टाईप करा. वास्तविक यश आणि आनंद घेण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजेच त्या पुरुषाने किंवा त्या स्त्रीने त्या बदल्यात काहीही मागत नाही. पूर्णपणे निस्वार्थी व्यक्ती सर्वात यशस्वी असतात. जे काही आपल्याला कमकुवत करते ते विष, शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक ते विष समजून त्या गोष्टीचा त्याग करा. एखाद्या दिवशी जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही तेव्हा आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत याची आपल्याला खात्री असू द्यात. जे कोणत्याही पार्थिव वस्तूंमुळे विचलित होत नाहीत त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे. हे जग आहे. आपण एखाद्यावर उपकार दर्शवल्यास लोक आपल्याला महत्त्व देत नाहीत, परंतु आपण ते काम लवकरात लवकर थांबवल्यास ते त्वरित आपल्याला कुटील सिद्ध करण्यास मागेही पाहणार नाहीत. माझ्यासारख्या भावनिक लोकांना त्यांच्या प्रेमळ लोकांनी फसवले आहे. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आला असल्यास आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, कशाचीही भीती बाळगू नका. तुम्ही आश्चर्यकारक काम कराल. निर्भलता ही एका क्षणात अंतिम आनंद आणते. जीवनात संकटही वाऱ्याच्या झुळुकीमुळे येतात आणि जातात, पण जेव्हा येतात तेव्हा ते सर्वांची मुखवटे काढून निघून जातात. जे तुम्हाला हवे आहे ते तुम्हाला मिळेलच असं काही नाही, पण देवाने जे नियोजन केलं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. माणूस काम करताना त्याच्या इच्छेनुसार करू शकतो, पण फळाचा आनंद लुटण्यात नाही. खरा तोच असतो ज्याच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलतो, सावधगिरीने नाही. अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर जातो. जर आयुष्य तुमच्याशी खेळ खेळत असेल तर तुम्ही नक्कीच महान खेळाडू आहात. हे जीवनाचे कार्य आहे. अडखळणे, विखुरणे किंवा चमकणे, आणि हे तुमच्यावर अवलंबून आहे. आज तुमच्या आयुष्यात किती संकटे आहेत याने काहीच फरक पडत नाही, पण तुम्ही त्याचा कसा सामना करता हेच महत्त्वाचं आहे. या जगात माणसाला जे काही मिळालं आहे त्यात तो खुश असावा, नाहीतर जे मिळालं आहे त्याबद्दल दुःख होता कामा नये. मनुष्याने त्याच्यासाठी जितका विचार केला त्यापेक्षा देवाने त्याच्यासाठी अधिक विचार केला आहे. म्हणूनच कशाचीही काळजी करू नका. जे लोक इतरांवर अवलंबून असतात ते कधीही आनंदी होऊ शकत नाहीत. म्हणूनच आपण आपल्या इच्छा स्वतः पूर्ण करू शकता, हेच फायदेशीर आहे. जय जय रघुवीर समर्थ. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.